2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. मानवनिर्मित चुकीच्या विकास कामांमुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. या जाणीवेतून पूरग्रस्त गावच्या सरपंचांनी एकत्र येत पूरग्रस्त समिती स्थापन केली आहे. संभाव्य पूरबाधित गावातील 130 ग्रामपंचायतींनी पूर परिस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांचे ठरावही केलेत. ग्रामपंचायतीचे हे ठराव जिल्हा प्रशासनाला देऊन एक व्यापक बैठक घेण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप एकही बैठक झालेली नाही. सध्या कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं काम सुरू असून अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीनं भराव टाकण्यात आलाय. त्यामुळे मागील वर्षापेक्षाही यावेळी भयानक पूर येईल अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवणारी पूरस्थिती रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना राबवण्यात याव्यात. त्याचबरोबर पूरस्थितीला कारणीभूत घटकांचा शास्त्रीय अहवाल तयार करावा अशी मागणी पूरग्रस्त समितीच्या वतीनं करण्यात आली. मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं. पूरस्थिती वर्षानुवर्ष गंभीर होत चालली असून यामुळे बागायती शेती त्याचबरोबर रहिवासी आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती रोखण्याबाबत प्रशासनानं ठोस निर्णय न घेतल्यास 13 फेब्रुवारीपासून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी पूरग्रस्त समितीचे समन्वयक बाजीराव खाडे, कसबा बीडचे सरपंच उत्तम वरुटे, कळंबे तर्फ कळेचे सरपंच सरदार पाटील, दोनवडेचे सरपंच सर्जेराव शिंदे, चिंचवडचे सरपंच सरदार तेंडुलकर, पाडळी बुद्रुकचे सरपंच शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते.